आज ब्लिंकिटवरून केलं 2,000 रुपयाचं जुगाड. आपला हप्ता आला आहे. सकाळ सकाळी पोरं दरवाजात तिथं गोट्या खेळत होती. मला बाबा माझ्या हप्त्याचं टेन्शन आलं होतं. 3 तारखेला हप्ता आहे आपला, काय करायचं, पैसे कुठून ॲडजस्ट करायचे. मग बोललो चला जास्त विचार नको करायला. जेवण केलं आणि बोललो चला ब्लिंकिटला जाऊया. ब्लिंकिटला आलो तर पोरं बसली होती भरपूर. मग पहिली ऑर्डर घेतली, ती दिली. दुसरी ऑर्डर घेतली, तिला असं पुढे टाकीवर ठेवून न्यायला लागलं कारण काही मोठी साईज होती त्याची. मग ती ऑर्डर दिली, त्याचे आपल्याला 70 रुपये भेटले. त्याच्यानंतर आपल्याला एक मोठी कॅश ऑन डिलेवरी लागली 1,800 रुपयाची. मल्टी ऑर्डर होती. आता म्हटलं इथे काहीतरी करायला लागेल जुगाड. मग काय ऑर्डर दिली आणि हे 2,000 रुपये त्यांनी 1,800 रुपये आपल्याला 1,900 रुपये दिले. ते घेतले आणि आधी जेवढी अमाऊंट विड्रॉ करता येतील तेवढी केली आणि म्हटलं आता बस झालं. 2,000 रुपये कमवायला आपल्याला खूप दिवस जातील. मग आपल्या भोरचे भाऊ भेटले शिवतारे, त्यांनी आपल्याला पाजलं. मग त्यांना जोडून गेलो घरी. बोललो जेवूया आणि झोपूया. 2,000 रुपयाची तर सोय झाली. आपण 800चं काम केलं होतं, आपल्याला भेटले जवळजवळ 2,600 रुपये. मग आलो स्वामीनारायण मंदिर टेम्पलला यांना घेऊन. यांचे फोटोशूट केले, थोडेसे फोटो काढले. मग काही छान मंदिर होतं स्वामीनारायणला. थोडं जाऊन मग बरं वाटलं. तिथे फिरलो थोडंसं. त्याच्यानंतर आलो बहिणीच्या घरी आलो. आपण बहिणीच्या घरी आलो त्यांची. तिथे मग चहा वगैरे पिली, त्यांच्या मुलांसोबत खेळलो. किती गोड आहे. त्याच्यानंतर मित्र भेटला, त्याच्यासोबत वडापाव खाल्ला. आता 2,000चं जुगाड झालं आहे. अजून 2,000चं जुगाड आपल्याला करायचं आहे. आता हे 2,000 रुपये भरल्याशिवाय आपल्याला काही ऑर्डर मारता येणार नाहीत. म्हटलं जाऊ द्या, आपल्याला असे काही ऑर्डर मारायचे नाहीत ब्लिंकिटला, बसच करायचं होतं. त्याच्यामुळे आपण इथेच 2,000 कॅश घेतले आणि आय डीच बंद. आता अजून 2,000चं जुगाड आपण उद्या कसं करायचं बघू. आता ब्लिंकिट झालं, आता उद्या आपण झेप्टोवर काहीतरी ट्राय करूया. काय करणार, काहीतरी करायला लागतंय जुगाड, त्याच्याशिवाय नाही होणार.